अत्युद्रिक्त विदोष अत्युद्रिक्त विदोष सत्सुख महाज्ञानैकतान प्रभा सर्व प्राभव शक्ति बोध बल तत्सारात्म दिव्याकृति सृष्टिस्थान निरोध नित्य नियति ज्ञान प्रकाशावृत्ति धान्ता मोक्ष विमोक्षदम हरिवदम नित्यं सदोपास हयग्रीव मुखोद्गीर्ण गिरिर्देवी रमापतिम् अस्तुवत् विस्तृत गुणं भ्रोगि प्रस्तरशायि हरे नमः. अत य एष अंतरादित्य हिरण्यमय पुरुष दृश्यते. इथपासून घ्यायचंय. सुरू करायचं. असा या एषो अंतर आदित्ये हिरणमय पुरुषः दृश्यते. आता हिरणमय पुरुष आदित्य संस्था असणारा तो परमात्मा. आता आता यानंतर एषः अंतर आदित्ये हिरणमयः आदित्यामध्ये जो हिरणमय स्वरूपाने म्हणजे सोन्याच्या सारखं स्वरूप असणारा पुरुष दिसून येतो की नाही. पुरुषः दृश्यते हिरण्यश्मश्रु हिरण्यकेशः अप्राणखात् सर्वैव सुवर्ण. त्याचे मिशा सोन्याच्या असतात. श्मश्रू म्हणजे हिरण्य केश ते देखील सोन्यासारखे असतात. अप्रणखात म्हणजे नखापासून ते वरच्या शिखापर्यंत सगळं सोन्याचं असतं. सुवर्णमय असतो. तस्य यथा कप्यासं पुंडरीकम एवं अक्षिणी. त्याचे कप्यास जसा असतं तसं पुंडरीक म्हणजे कप्यास पुंडरीक पाण्यामध्ये पांढरा कमळ जसं उमललेलं असतं आणि त्याचे पाकळ्या जशा असतात त्याप्रमाणे पुंडरीकम एवं अक्षिणी त्याच्या प्रकारचे त्याचे डोळे आहेत. पुंडरीकाक्ष म्हणून परमात्म्याचं स्वरूप आहे. तस्योत इति तस्य उत इति त्याचं नावच त्याला काय म्हणतात उच्च म्हणतात. तस्य उदिती नाम स एषः सर्वेभ्यः तो उद नावाचा जो आहे की नाही तो सर्वेभ्यः पापभ्या उदितः उदेती. सगळ्या पापांना दूर करत उदयाला येतो. तर सर्वेभ्यः पापभ्या सगळे पाप जे आहेत की नाही त्या सगळ्यांना दूर सरकवत उदय होतो. उदिती उदितः उदितः हे झाडत येतो याकरता उदेती म्हणून उद म्हणून त्याचं नाव आहे. सगळ्या पापापासून दूर सरकवत येतो याकरता त्याचं नाव उद आहे. ही गोष्ट जाणून घ्यावी. तस्य ऋक् सामच तस्य ऋक् तस्य रक् ऋक् म्हणजे काय तस्य तस्य ऋक् सामच गेष्णो 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 म्हणजे गायनामध्ये असतात. वेद आणि सामवेद दोन्ही त्याच्या उच्चारणामध्ये असतात. गेष्ण म्हणजे उच्चारणामध्ये असतात. तस्मात उद्गीता म्हणून त्याला उत आणि गीत. उद तर उदयते म्हणून सगळं पाप भेव परमा म्हणजे सगळे पाप दूर करत येतो याकरता त्याला उद म्हणतात. गेष्ण म्हणजे उच्चारणामध्ये असतात. तस्मात उद्गीत तस्मात उद्गीत तस्मात त्वेव त्यासाठी म्हणूनच उद्गाता एतस्य ही गाता उद्गाता म्हणून जो
ऋत्विक असतो तो ह्या परमात्म्याचे गायन करणारा असतो. उद्गाता एतस्य हि गाता स एष स एष ये च अमुष्मात् पंचरात्र परांच परांचो लोकात. तो हा जो गायला जातो की नाही, तो या लोकापासून परांच हा लोकात, या लोकातून सुटून पर लोकास्तेषांचे इष्टे, परांच्या लोकात म्हणजे ह्या लोकामध्ये राहत नाही. तेषांचे इष्टे, त्यांच्या इष्टामध्ये, कामनेमध्ये, देवकामानांच्या इत्यादी दैवतम, देवांचे सगळे कामना वसून असतात. ते सगळ्या देवांच्या इच्छा त्यावर वसून असतात. असं हे याप्रमाणे आदिदैवताचे स्वरूप सांगितले ते तुम्हाला. वाघादिष्ट्वेवम एव येतो, वाघादिकामध्ये हे दोघही, वाघ आणि प्राण सर्वदा स्थितो. वाघ आणि प्राण दोघही सर्वदा स्थित असतात, सर्वदा राहत असतात. तयोर अंतस्थित, त्यांच्या दोघांच्याही आतमध्ये राहणारा जो आहे तो विष्णू गायक, हा विष्णू गायक रूपाने राहत असतो, गायला जाणारा म्हणून राहत असतो. तस्य ताऊ, त्या विष्णू परमात्म्याचे तो दोघ जण वाक आणि प्राण काय करतात, ऋक्सामाभ्याम ऋक आणि ऋग्वेद आणि साम म्हणजे सामवेदाच्या द्वारे उन्नामा तो उत ह्या नावाने सगळ्या पापांना दूर करणारा आहे. पापात गोष्ट एव, म्हणजे पापापासून दूर करणारा आहे आणि गायन करून देणारा सांगितला जातो. उच्च रूपाने राहत असतो. कितीच इत्यादी सतत्व याप्रमाणे सतत्व निर्णयामध्ये सांगितलं आहे. कप्यास रक्त पद्माक्ष, हा कप्यास शब्दाचा अर्थ काय, त्याच्यामध्ये कप्यास म्हणून दिलेलं आहे उपनिषदामध्ये. कप्यास शब्दाचा अर्थ काय, रक्त पद्माक्ष, डोळे कसे असतात त्याचे, तर रक्त पद्माक्ष, लाल कमळाच्या सारखे असतात भूताल. पुंडरीकाक्ष म्हणजे पांढऱ्या कमळाच्या सारखं त्याचा ते आकार असतो, आणि भोवताल म्हणजे लाल कमळाच्या सारखे असे एक लाईन असते, रेग असते. कप्यास रक्तपक्ष पद्माक्ष, सूर्यगश्च अक्षिमागश्च सहा, सूर्यामध्ये राहून डोळ्यामध्ये, सूर्यग हा म्हणजे सूर्यामध्ये राहतो आणि डोळ्यांच्या, तो सूर्यामध्ये राहून सगळ्या लोकांच्या डोळ्यात राहतो. आणि गायकस्तस्य विष्णू, या तशा विष्णूची गायन करणारा जो आहे की नाही, तर हा स्वर्ग्यांश्च नृलोकान, स्वर्गामध्ये असणाऱ्या आणि नृलोकामध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांचे कामान दद्यात, कामान म्हणजे त्यांचे जे कामना आहेत ते सगळे देतो. नरश्चेत सुराणाम च नृणाम, मनुष्य असेल तर नृलोकामध्ये असणाऱ्या लोकांचे कामना पूर्ण करतो, आणि जर देवता असेल तर सुराणांचे, सुरांना म्हणजे देवतांना देखील देतो. म्हणून देवतांना आणि मनुष्यांना दोघांनाही त्यांची कामना पूर्ण करतो आणि मोक्ष देतो. यदि वायुष्यात मुख्य मुख्य उद्गाता जर वायू स्वतः असला तर सगळ्या रीतीने मोक्ष देतो, सगळे कामना तर देतोच. हिमालभ्यम भगवती प्रसन्ने श्रीनिकेतने, मोक्ष देत असताना परमात्माने एकदा मोक्ष द्यायला लागला म्हणलं की दुसरी गोष्ट त्याच्यासमोर काय हो, असं म्हणतात भागवतात सांगितलेलं. म्हणून मुख्य उद्गाता, म्हणून मुख्य उद्गाता तो अनिल, हा म्हणून मुख्य उद्गाता कोण आहे बाबा, तर अनिल म्हणजे वायुदेव आहे. इतिच्या सांगितलंय. तस्मात उद्गीत उच्चोसो गीयते, म्हणून उद्गीत या शब्दाने उच्च असल्या कारणाने त्या वायुदेवाचे गायन म्हणजे वायुदेव गायला जातो. खरा गायणारा परमात्म्याबद्दल गायन करणारा वायुदेवच आहे. त्या वायुदेवाचे आपण तोच गाणार आहे असं समजून गायन करावा. आता याप्रमाणे हे सगळं वायुदेवाच्या बद्दल सांगितलं. आता आता अध्यात्म, त्यानंतर अध्यात्माच्या बद्दल सांगायला लिहिलं. वागेव कहा, वाक म्हणून आहे की नाही वाणी, वाणीलाच क म्हणतात.
कहा प्राण, क शब्दाने कोण, वाघे कहा, वाघेव कहा प्राण, क शब्द वाच्य असणारा प्राण आहे. खम ब्रह्म क म्हणून असं म्हणतात त्या उपनिषदामध्ये, एका अक्षरामध्ये मध्ये सांगितलेलं आहे. क म्हणजे प्राण, प्राण हा साम, तो साम. तदेतस तदेतद एष्य तत् तदेतद तत्ते तदेतद अस्याम वरत ये नको, दुसरा आहे देवर. साम तदेतद अस्याम रुच्यम, रुच्यम रुच्यध्यूढम. ते द, तदेतद एस्या, हे श्यामधलं दे ए काढून टाका. तदेतद अस्याम रुच्यम रुच्याध्रूढम, ह्या रुचीमध्ये मंत्रामध्ये तिथं बरोबर झालं. तदेतद अस्याम रुच्याध्रूढम साम, त्याच्यामध्ये राहणार साम स्वरूप ह्या वायुदेवाचे आहे. तस्मात ऋच्याध्यूढम साम गीयते. ऋक म्हणजे वेदामध्ये अध्यूढ असणार असा, आरूढ असणार असं सांगितलं जाणार साम गायलं जातं. सामगी येते, वाघे वसा, आणि त्या वाणीला वाक म्हणतात. प्राणो अमः प्राणमस्ताम तत् साम, प्राणाने उमा, उमा म्हणजे काय, युक्त असणारा तो साम. प्राणाने युक्त असणारी वाक देवता साम शब्द वाच्य आहे. आता त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात वाक तर झाला, तर चक्षु, चक्षुच्या बद्दल. चक्षुरेव आत्मा, चक्षु डोळे जे आहेत की नाही, त्याला आत्मा म्हणतात. साम, आत्मा जो आहे तो चक्षुमंदिरामध्ये राहणारा तो साम. तदेत एतस्याम रुच्यम रुच्याध्यूढम तद एतस्य तदेतदेतस्या, बरोबर आहे. तदेतद एतदस्या, इकडं दे पाहिजे, ते इथं देश पाहिजे. तदेतदेतस्याम, हा, तदेतदेतस्याम देश करते, बरोबर आहे. हा, तदेतदेतस्याम रुच्याध्यूढम, ते हे ह्या रुचीमध्ये, ऋचामध्ये म्हणजे गायना मंत्रामध्ये अध्यूढम समावलेलं आहे. साम, त्याला साम म्हणतात. रुचीमध्ये, ह्या ऋचामध्ये असणार साम. तस्मात ऋच्याध्यूढम साम गीयते, म्हणून ऋक मध्ये अध्यूढ म्हणजे आश्रित असणार असं साम गायलं जातं. चक्षुरेव सा प्राणो आमहा, प्राणामध्ये प्राणनामक जो आहे की नाही, चक्षुमंदिर चक्षुरेंद्रियामध्ये राहणारा तो आहे. प्राण उमहा, प्राण उमा, प्राण उमहा प्राणो उमा तत्साम, प्राणाने युक्त असणार साम, तो साम शब्द असणार वायुदेव, प्राणदेव. ते सांगायला लागले. आत्मा जीव, आत्मा म्हणजे जीव. सरस्वती ही चक्षुस्था, सरस्वती ही चक्षुरिंद्रियामध्ये राहत असते. जीव असतो वायुरेंद्रिय, परमात्मा जीवामध्ये राहत असतो, आणि सरस्वती ही चक्षुस्था म्हणजे डोळ्यामध्ये राहत असते. जीव असतो वायुरेंद्रिय, जीवामध्ये वायू असतो. डोळ्यामध्ये सरस्वती राहिली तर जीवामध्ये वायू राहतो. वायुरीरिता विदित्वा ता उभो देवी, त्या दोघांच्या बद्दल जाणून घ्यावे. देवी तद्गम, देवी काय करते, वाग्देवी तद्गम, त्यामध्ये राहणाऱ्या ध्याये धारून सदा, हरिपरमात्म्याचे सदा ध्यान करत राहते. इथे मानसतत्वामध्ये सांगितलेलं आहे. इथे मानसे म्हणजे मानसतत्व म्हणून एक सत्तत्व कसं आहे तसं मानसतत्व. संहिता. श्रोत्रमेव अंगम, श्रोत्रमेव अंगम. आता श्रोत्र ह्याच्याबद्दल सांगायला लागलं. त्याच्यात करेक्शन्स करायला. हम्म. काय? ह्याच्यामध्ये श्रोत्रमेव अंगम, श्रोत्रमेव अंगम,
इथं पाहिजे का? नहा. बरोबर हा, झालं. इथं पाहिजे. तो पाहिजे का? श्रोत्रमेव वा पाहिजे. व येते. श्रोत्रमेवांगम. वा करते. हा. आत्व. श्रोत्रमेवांगनः. श्रोत्रमेवांगम. नहा साम. नहा म्हणजे आमचं सगळ्यांचं, आपलं सगळ्यांचं. श्रोत्र हे श्रोत्र इंद्रिय एक अंग आहे. अंगम नहा साम. हे आपल्या सगळ्या लोकांचं श्रोत्र हे एक अंग आहे. ते साम. तदेत त्याला साम म्हणतात बरं का. तदेतदेतस्याम ऋच्यच्छूडम. ते ह्या या ऋचामध्ये अज्जूड म्हणजे व्यापलेलं आहे. तर मग त्याकरता ऋचामध्ये असणार साम. तस्मात ऋच्यच्छूडम साम गीयते. ऋग मध्ये म्हणजे मंत्रामध्ये आ, व्यापून असल्या कारणाने साम म्हणून म्हणले जाते. श्रोत्रमेव सा. श्रोत्राला जे आहे सा, म्हणजे ते सगळं रूप जे आहे की नाही, श्रोत्रेंद्रियामध्ये राहत असते. सा. श्रोत्रमेव सा. मनो अमहा. मन काय आहे, अम म्हणतात. श्रोत्र जे आहे सा म्हणतात. आणि अम हे जे आहे मन, मनाला अम म्हणतात. म्हणून ते सा आणि अम दोन्ही मिळून साम झालेले आहे. तर साम. अथ यदेतदक्ष अक्षणः. अथ यदेतदक्षणः शुक्लम भाः. आता डोळ्यामध्ये जे पांढरा शुभ्र असणारा कांती प्रकाश असतो की नाही, त्या प्रकाशालाच स एव सैव सा एव ऋक, त्याला ऋक म्हणतात. असं त्या नीलम, त्याच्यानंतर जे निळं असतंय की नाही, पांढरं म्हणजे प्रकाश. त्यानंतर आता येत नीलम, नीलवर्ण आहे. परा कृष्णम, त्याच्यानंतर कृष्ण आहे. तर साम. त्याला दोन्हीला सगळ्याला मिळून साम म्हणतात. एतस्याम एतदेतस्याम ऋच्यज्योडम. ते स्वरूप ह्या ऋचामध्ये दाखवलेलं आहे. व्यापून राहतं म्हणून दाखवलेलं आहे. म्हणून याकरता साम म्हणून त्याला साम म्हणतात. तस्मात ऋच्यध्यूढम साम गीयते. ऋच म्हणजे मंत्रामध्ये, अध्यूढ म्हणजे व्यापून राहतं, याकरता साम, कारण त्याचं गायन केलं जातं. अथ यदेतदैव एतत् अक्ष्णः शुक्लंभाः. त्यानंतर या मध्ये राहणार डोळ्यामधील जे शुक्ल आहे की नाही, शुक्ल स्वरूप आहे, पांढरा स्वरूप, पांढऱ्या स्वरूपाची कांती प्रकाश. सैव अथ. सैव सा अथ. आणि तेच आणि त्यानंतर त्याच्याबरोबर या नीलम, त्याच्याबरोबर मिसळलेलं जे निळ रूप आहे, परहा सर्वश्रेष्ठ असणारा कृष्ण. कृष्ण म्हणजे काळा आहे. तस्मा तद अमहा, त्याला कृष्ण रूप जे आहे की नाही, त्याला अम म्हणतात. स ते हा अम बरोबर, कृष्णाच्या बरोबर, कृष्ण रूपाने युक्त असणाऱ्याच्या बरोबर असं म्हणून याकरता तत साम, त्याला देखील साम म्हणतात. आता या एषो अंतरिक्षिणी पुरुष अक्षिणी पुरुषो दृश्यते तैव कहा. आता डोळ्यामध्ये जो कोणता पुरुष दिसून येतो की नाही, त्यालाच क म्हणतात. तस्मात तत्साम, तोच क आपल्याला दिसून येतो की नाही, डोळ्यामध्ये दिसून येणारा, त्याला साम म्हणतात. तत्साम. तद उक्तम, त्यालाच उक्त म्हणतात. तद यजुः, त्याला यजू म्हणतात. तद ब्रह्म, तेच ब्रह्मस्वरूप आहे. तसे तस्य तदेव रूपम, त्या परमात्म्याचं तेच रूप आहे. यदमुष्य रूपम, त्याच्या मध्ये जे दिसून येणार रूप आहे, त्या पुरुष रूप जे दिसून येत आहे केष्ट आपल्याला दिसत आहे तसे. हा. तर अमुष्य रूपम, त्या परमात्म्याचं त्याचं जे रूप आहे की नाही, यावत अमुष्य गेष्णो, ते जे त्याच्यामध्ये असणार गायनामध्ये सविलं जातं, म्हणजे प्रशंसिलं जातं, तो गेष्णो. त्याला त्या दोन स्वरूपाला जे आहे गेष्ण असं म्हणतात, म्हणजे गायनामध्ये वापरले जाणारे ते नाव आहे. या नाम तन नामा, जे नाव आहे गायनामध्ये वापरलं जाणारे जे नाव आहे, तेच खरं नाव आहे त्या परमात्म्याचं.
म्हणून साम शब्दाने परमात्मा वाचला म्हणजे परमात्मा गायला जातो असा अर्थ त्याचा. दृश्यते ज्ञानदृष्ट्या यः सूर्ये चक्षुष्य एकरयात. दृश्यते ज्ञानदृष्ट्या यः, ज्ञानाच्या दृष्टीने ज्याला आपण पाहू शकतो, जो सूर्यामध्ये असतो, चक्षुषी च एकराट, आणि डोळ्यामध्ये देखील जो राहत असतो तो, आणि सूर्यामध्ये असणारा, डोळ्यामध्ये दिसणारा आणि सूर्यामध्ये असणारा जो एकटाच आहे, एकच आहे, तोच परमात्मा आहे. रंग नामना, ऋग या नावाने, ज्ञानरूपत्वात, ज्ञानरूपी ऋ गतव धातू आहे ना, ऋग म्हणजे ज्ञानरूपी तो आहे असा अर्थ. रंग नामा, ऋग या नामाने ज्ञानरूपी असल्या कारणाने साम नित्य समत्वत, नित्य किंवा समान रीतीने राहतो म्हणून साम शब्दाने वाच्य आहे. उक्तम म्हणून शब्दाने वाच्य असणारा उत्तम उत्साह भगताच, सगळ्यांना जागृत जागृत देतो म्हणजे जाग करतो, त्याकरता उक्त शब्द वाच्य आहे तो. यजू या नावाने याज्य स्वरूपत, याज्य असणारा म्हणजे पूजा केला जाणारा असल्या कारणाने यजू, पूजेला जाणाऱ्या कारणाने जातो म्हणून त्याला यजुर म्हणतात. यजुर याज्य स्वरूपत, ब्रह्मासो पूर्ण रूपतात, परमात्म्याला त्याला ब्रह्मा म्हणून कशाला म्हणतात, त्या परमात्म्याचं रूप पूर्ण आहे, पूर्ण रूपत्वात एवं सर्व विधान. याप्रमाणे या या परमात्म्याचे सगळे रूप जे आहेत की नाही, सगळे शब्दवाच्यत्व परमात्म्यामध्येच आहे असं ह्या मंत्रामध्ये, पाचव्या मंत्रात सांगितलं बरं का. इतिच स या स एष ये च एतस्मात् अर्वाञ्चो लोकाः, स एष तोच हा, ये च एतस्मात् अर्वाञ्च हा लोकः, अर्वाञ्च हा म्हणजे खालचा लोक आहे, तेषांचेष्टे त्या खाली असणाऱ्या लोकांमध्ये चेष्टा करून देणारा, मनुष्य कामा त्यांना चेष्टा म्हणजे हालचाल, हालचाल करून देणारा, हं? चेष्टे म्हणजे चेष्टा करून देणार. तेषां चेष्टे मनुष्य कामानां च इति चेता इति, म्हणून मनुष्यांच्या कामनेला चेष्टा, चे म्हणजे काय, प्रयत्न म्हणजे हालचाल असणारा असं करून देतो. ते तद्य इमे वीणायाम गायंती, तर तेच हे जे वीणामध्ये, वीणा म्हणून असते की नाही, वीणामध्ये गायन करायला म्हणून वापरतात, हे तंते गायंती, त्या परमात्म्यालाच गात असतात वीणेमध्ये, जे त्यांना परमात्म्याचं गायन करत जातात की नाही, ते परमात्म्यालाच गायले जात असतात. वीणायाम गायंती एतंते गायंती, म्हणजे ते वीणेमध्ये गायलेलं स्वरूप म्हणजे परमात्माच. तस्मात ते धन सन यहा, म्हणून ते सगळे धन सन य म्हणून म्हणतात त्यांना. धनाचे धनाचे म्हणजे वाढवणारे, सनय म्हणजे काय, वाढवणारे, धन सनय हा, धनाला वाढवणारे असतात. अथ यते यदेतदेवं विद्वान साम गायती, आता जो कोणी या वेद परमात्म्याला साम रूपाने विद्वान गायन करतो, हो साम गायंती, त्या दोघांनाही म्हणजे प्राणाला आणि वायू मुख्य प्राणाला दोघांनाही मनामध्ये ठेवून घेऊन गायन करतात, गायती. तो अमुनही असं यश ये, त्या अंशपात तो त्याच्याबरोबर त्याच्याद्वारे म्हणजे वायुदेवाला परमात्म्याच्या द्वारे युक्त करून या लोकातून पुढच्या वरच्या लोकांमध्ये देखील गेला तरी तिथेही देखील गायन करतो. परांचो लोकांश आपनोती, म्हणजे त्याला वरचा मोठा लोक देखील प्राप्त होतो. देवकामांश, त्यामुळे तिथे जे आहेत त्याचे कामना सगळे देवता पूर्ण करत असतात सांगितलं. प्राण, मुख्य प्राण आणि वायुदेव ह्या दोघांनाही इथं गाऊन नंतर मग पुन्हा त्या दोघांना मिळूनच उच्च रीतीने गातो आणि मग परलोक प्राप्त करतो. परलोकात गेला असताना देखील त्या परमात्मा वायुदेवांना गायन करत असल्या कारणाने परलोक त्याला मिळतो आणि देवांच्याकडून सगळ्या कामना पूर्ण करून घेतो. आता अनेन एव ये च एतस्मात् अर्वांचो, त्यानंतर या दोघांच्या अनेन ये च एतस्मात् अर्वांचो लोकः, म्हणून त्या
देवलोकापासून खाली असणारा जो लोक आहे त्या सगळ्या लोकांमध्ये तिथले सगळे त्याला कामना प्राप्त होतात. कामश्च आपनोती, ते सगळे कामना प्राप्त करून घेऊन मनुष्यकामी होतो. तस्मात पू ह एवं वित, म्हणजे तस्मात त्याच्यापेक्षाही तो श्रेष्ठ आहे असं त्याला जाणून उद्गाता ब्रूयात, जाणून घेऊनच उद्गाता त्याची प्रशंसा करत असतो वाईदाचे. कम ते कामना काममानाय काममागायान इति. कम, कम म्हणजे मुख्य प्राण होऊन गेल्या वारीने सांगितलं ना त्याच्यात. कम ते काममागायान, कम शब्द वाच्य असणाऱ्या वायुदेवाचे ते गायन यथास्थितपणे यथा योग्यपणे करतो. आगायान, आगायान म्हणजे संपूर्णपणे करतो. इत्येष हेष, म्हणूनच या परमात्म्याचं हेष हेष, हा त्याच परमात्म्याचं त्याच वायुदेवाचं कामगानस्य, काम म्हणजे इच्छा पूर्ती करणारा असं काय ना. कामगानस्य इष्टे, काम गानस्य इष्टे इच्छा करतो. एवं विद्वान सामगायते, असं समजून कामित इच्छा पूर्ण करणारा आहे, हे दोघे आहेत असं गायन करतो. जो विद्वान गायन करतो साम गायते, त्याने काय गायल्यासारखं, साम गायन केल्यासारखं. यथा बदरिकानाथो द्वारकानाथ इत्यपि अर्वांगनाथ परांगनाथ इति तद्वदि तद्वहि उच्यते, तद्वदिहोच्यते भय, इथे तद्वदिहोच्यते. तद्वदी, ते हीच्या ऐवजी दी पाहिजे. तद्वदिह, दी पाहिजे ते. तद्वधी, हा दी. दी दी ई कर. तद्वधी दीर्घ ह्रस्व, हा द ई दी. तद्वदिहोच्यते. बरोबर झालं. अरवा, हा तर नाही, ते ध झाले, द पाहिजे द. आणि ह्रस्व पाहिजे, दीर्घ झाले ते. तद्वधी ह्रस्व, हा करेक्ट आहे, आता बरोबर आहे. इथे तद्वदिहोच्यते, त्याप्रमाणे इथं असं उच्चते म्हणजे सांगितलं जात आहे. बद्रीनाथ द्वारकानाथ सगळं एकच की. त्याप्रमाणे इथं अर्वाक आणि पराक हे दोन्ही ह्याच्यानी परमात्माच गायला जातो असं सांगितलं. इति तद्वदी होच्छते, करेक्ट. सर्वनाथोपी भगवान सन्निधान विशेषतः, सगळ्यांचा नाथ जरी परमात्मा असला तरी देखील सन्निधान, ज्या ठिकाणी सन्निधान करून राहत असतो की नाही, ते नाव विशेष करून गायला जातं. बद्रीनाथ म्हणून बद्रीमध्ये असल्या कारणाने बद्रीनाथ, द्वारकामध्ये असल्या कारणाने द्वारकानाथ, असं सन्निधानामुळे तसं म्हणलं जातो. इतिच, असं आपण समजून घ्यावं. इतिच, ते 7वा खंड झाला. आता 8वा खंड सुरू व्हायचा आहे. त्रयोदकीसे कुशल बभूवुः शिरकशालवत्यः चैते चैतितायनो चैकितान, हा शिलक शालवत्य चैकितान तालभ्य प्रवाहन जैविती, याप्रमाणे असे सगळे उद्गीत शब्दांनी वाच्य असणार आहेत. आता शिलक शालवत्य आणि चैकितान, हा हे ह्यांच्याबद्दल सांगतात. त्यानंतर जालभ्य प्रवाहन जयविधी म्हणून ह्या 3 लोकांचं ते सगळं पुढच्या ह्याच्यात सांगूयात, उद्याच्या ह्याच्यात सांगूयात. हम्म. त्रयो उद्गीत इथून सुरू करायचं आपल्याला. अरे 20 तारखेला, हो बरोबर, ठीक आहे. हरे नमः. नमस्कार. हरे राम. नमस्कार, हरे